सूर बोलती शब्दांची शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे कथ्थक नृत्याच्या क्षेत्रात अत्यंत मोलाचं योगदान असणारं नाव म्हणजे डॉक्टर मंजिरी देव. गेली 5 दशकं ईश्वराची पूजा बांधावी त्या भक्तिभावाने डॉक्टर मंजिरी देव कथ्थक नृत्यशैलीच्या प्रसाराचं कार्य निरंतर करत आहेत. या क्षेत्रातले त्यांचे गुरु पंडित बद्रीनाथ कुलकर्णी, आशाताई जोगळेकर, नटराज गोपीकृष्ण, डॉक्टर सितारा देवी, डॉक्टर पुरू दधीच आणि गुरुमा विभा दधीच अशा दिग्गजांच्याकडून त्यांनी कथ्थकचे धडे घेतले आहेत. आणि आपण घेतलेले हे मौक्तिक कण आपल्या शिष्यांना मुक्त हस्ते देण्यात त्या गेली 45 वर्ष मग्न आहेत. डॉक्टर मंजिरी श्रीराम देव यांचा वावर फक्त कथ्थक नृत्यकलेच्या प्रांतात आहे असं नव्हे, तर त्या लेखिका, शिक्षिका, अभिनेत्री, व्यवस्थापक अशा अनेक भूमिकांमध्ये सातत्याने दिसत राहतात. नृत्य सौरभ, कथ्थक कौमुदी, कवित्त छंद, कथ्थक से पहचान, इंट्रोडक्शन टू कथ्थक, इन्साइट इंटू कथ्थक अशा पुस्तकांचं लेखनही त्यांनी केलेलं आहे. आणि त्यातूनही कथ्थक प्रसाराचं कार्य त्या करत आहेत. त्यांना असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या शिष्या आणि स्नुषा मनाली देव यांचा प्रवासही आपल्या गुरुच्या पावलावर पाऊल ठेवून सुखकर सुरू आहे. पती श्रीराम देव आणि त्यांचे सुपुत्र सुप्रसिद्ध तबलावादक मुकुंदराज देव यांची त्यांना यथार्थ साथ मिळते आहे. कथ्थक नृत्यकलेच्या क्षेत्रात डॉक्टर मंजिरी देव यांचं स्थान दीपस्तंभासारखं आहे. गणेश परण गंग गंग गणपती गजमुख मंगल गेट 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 धुन धुन तट तट थै जय जगवंदन वक्रतुंड दानी दाता विघ्न हरण सुख करण धागे न धागे धिमिकेट थुडंग थुडंग ददी गण थै थुडंग थुडंग ददी गण थै थुडंग थुडंग ददी गण था. शब्द सुरांवर कसे थिरकती, शब्द सुरांवर कसे थिरकती, भाव होऊनी सूर मुरकती, वृत्त जाहले नृत्य जणू, वृत्त जाहले नृत्य जणू, रुमझुम नूपुर हृदय घनू, रुमझुम नूपुर हृदय घनू. क्या बात आहे, वा. रसिक हो, संगीताचे गायन, वादन आणि नर्तन असे 3 प्रकार किंवा 3 अंग मानली गेलेली आहेत. आणि शब्द, सूर आणि लयीच्या माध्यमातून ही 3 अंग साकारली जातात. नृत्याच्या माध्यमातून म्हणजे नर्तनाच्या माध्यमातून गेली 5 दशकं या परंपरेचा शोध घेणाऱ्या प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना, गुरु आणि मार्गदर्शक डॉक्टर मंजिरी देव यांना आज शब्दसुरांच्या या मैफिलीमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे. आपलं स्वागत आहे मंजिरीताई. आणि त्यांच्यासोबत आपल्याशी संवाद करण्यासाठी आहेत सुप्रसिद्ध तबलावादक, त्यांचे चिरंजीव मुकुंदराज देव, सुप्रसिद्ध नृत्यांगना त्यांच्या स्नुषा मनाली देव, तबल्यावरती साथीला आहेत रोहित देव आणि हार्मोनियमवर साथीला आहेत मिहीर टाकसाळे. सर्व कलाकारांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि मंजिरीताई, नृत्य जो एक आपण सहज किंवा एक उत्स्फूर्त असा आविष्कार मानला जातो म्हणून त्याकडे कधीकधी फारसं गंभीरपणे बघितलंही जात नाही. पण नृत्य
ही संकल्पना खूप मोठी आहे, तर त्याविषयी सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मला असं वाटतं की जी गोष्ट अत्यंत स्वाभाविक असते ती थोडी कमी गांभीर्याने घेतली जाते. जसं पहा, श्वास घेणं माणसाचं, श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे इतकं सहजतेनं होत असतं, त्यामुळे त्याच्याकडे आपण फार गांभीर्याने घेत नाही. त्याच्यात कुठेतरी काहीतरी गडबड झाली तर तिकडे गांभीर्याने पाहिलं जातं. नृत्य हे तसंच अत्यंत स्वाभाविक, माणसाच्या जन्माबरोबर त्याच्या हातपाय हलवण्याच्या क्रिया ज्या आहेत त्या सगळ्याच नृत्यकला आहेत, नर्तन कला आहे. आणि त्यामुळे मी ह्या नृत्याविषयी बोलण्याच्या संदर्भात सांगते की ज्या नृत्याच्या देवता श्री गणेश आहे, श्रीकृष्ण आहे, आणि ज्यांनी नृत्याला सुरू केलं ते भगवान शिव, तांडव करणारे शिवशंकर आहेत. तर ह्या तिन्ही दैवतांना आणि सर्व गुरु लोकांना नमस्कार करून आज ह्या नृत्याविषयीच्या कार्यक्रमामध्ये मला बोलायला संधी दिल्याबद्दल मी आपणा सर्वांना धन्यवाद देते. कथ्थक या नृत्याचा गेली जवळजवळ 5 दशकाहून अधिक काळ तुम्ही अभ्यास करताय, त्यामध्ये नैपुण्य प्राप्त केलेलं आहे. तर कथ्थक नृत्याची ही जी परंपरा आहे त्याविषयी पण थोडंसं आम्हाला सांगा ना. ही खूप प्राचीन परंपरा मानली जाते. असं मानलं जातं की शंकराचा डमरू आणि श्रीकृष्णाची बासरी ही जितकी जुनी आहे तितकी ही कथ्थक शैली अत्यंत प्राचीन आहे. आणि आपण ज्याला म्हणतो की त्यात सुद्धा परमेश्वराचं नाम संकीर्तन करण्यासाठी ही शैली निर्माण झाली. म्हणजे ह्याचं नावच मुळी कथा कहे सो कथक कहावे, म्हणजे ईश्वराच्या कथा सांगता सांगता केलं गेलेलं नर्तन म्हणजे कथ्थक. वा. आपण नृत्य या एकाच शब्दामध्ये ती संकल्पना बांधण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्यामध्ये 3 भाग आहेत, तर ते कोणते? नाट्यशास्त्रांनी सगळ्याच शास्त्रीय नृत्यांसाठी नर्तनाचे 3 भेद सांगितलेले आहेत, म्हणजे नृत्य आणि नाट्य. कथ्थकचे हे विशेष खासियत आहे की त्यात नृत्य आणि नाट्य ह्या तिन्ही गोष्टींचा समावेश अधिक आहे. कारण कथ्थक नृत्य हे तालप्रधान आहे. कथ्थक नृत्याच्या प्रस्तुतीसाठी सुरुवातीला एखादा ताल आधार म्हणून घेतला जातो. उदाहरणार्थ 3 ताल, जपताल, रूपक, धमार असे अनेक ताल घेतले जातात. म्हणजे अनवट तालसुद्धा, ज्याला आपण पंचम सवारी किंवा गणेश ताल असे वेगवेगळे ताल कथ्थक नृत्यासाठी. नृत्य म्हणजे अत्यंत आनंददायी हालचाली, म्हणजे त्याच्यामध्ये अभिनयाला फारसा वाव नाही. नृत्य हे म्हणजे आपण ज्याला म्हणतो की काहीतरी प्रगट करण्यासाठी, मुळात सगळ्याच ललित कला हे आपल्या अनुभव प्रगटी करण्यासाठी असल्यामुळे नृत्य हे त्यात अधिक आहे. म्हणजे अगदी बालकसुद्धा त्याला भूक लागली तर रडून दाखवतो आणि छान संगीत ऐकायला मिळालं तर हातपाय हलवून त्याचा आनंद व्यक्त करतो. इतकं स्वाभाविक असलेलं हे नृत्य. तर कथ्थक नृत्यामध्ये नृत्य ही संकल्पना जी आहे त्याच्यामध्ये अभिनय नाही, अभिनय कमी आहे, आनंद जास्त आहे. त्याच्यानंतर नृत्य म्हणजे एखाद्या गाण्यावरती किंवा एखाद्या संगीत रचनेवरती अभिनय करून केलेलं नर्तन म्हणजे नृत्य. आणि हेच सर्वांना भावतं, म्हणून नृत्यासाठी म्हणजे नृत्य आणि नाट्य ह्या सगळ्यासाठी मिळून नृत्य हा एक शब्द अतिशय प्रचलित झाला किंवा सर्वमान्य झाला. आणि तिसरा शब्द आहे नाट्य, की ज्याच्यामध्ये नाटक किंवा कथा ही म्हणजे अभिप्रेत असते. आणि कथ्थक नृत्यामध्ये गतभाव असा जो भाग आहे त्याच्यामध्ये हे नाट्य येतं. माझे गुरु पद्मश्री नटराज गोपीकृष्णजी हे ह्या नाट्यामध्ये अत्यंत प्रवीण होते आणि ते इतके धडाकेबाज अशा मोठ्या मोठ्या रचना, ज्याला आपण गतभाव म्हणू, अशा गतभाव ते फार उत्तम रीतीने प्रस्तुत करत असत. म्हणजे संपूर्ण रामायण त्यांनी ह्यामध्ये केलं किंवा पुतनावध वगैरे. मंजिरीताई, या 3 संकल्पना तुम्ही खूप छान समजावून सांगितल्यात अगदी सोप्या पद्धतीने, पण याचं एखादं उदाहरण जर सांगितलं तर त्या आणखीन स्पष्ट होतील. आता असं आहे की गोपीजी खूप अनेक गोष्टी करायचे, अनेक छंद करायचे. त्यातली एक सहज सांगते. म्हणजे तर छम 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 कत नाचत कन्हई तत तथै तत तथै तिरकिट धुम धुम किट घे गे देन चाल ढाल छबी न्यारी दे ताली
वारी वारी तट बाजत पगनू पुर झनकारी बाजत पगनू पुर झनकारी बाजत पगनू पुर झनक झनक वारी. क्रांतरिक तांत्रिक धे ना त्रक धे 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 ना ते ना धे धे ना ता धा कीट ता ता धा धा कीट ता कीट ता धा कीट तकिट तकिट तक तकिट तकिट तक तकिट तकिट तक ता धा कीट तकिट तकिट तक तकिट तकिट तक तकिट तकिट तक ता धा कीट तकिट तकिट तक तकिट तकिट तक तकिट तकिट तक ता ता ती धा धा ती तकिट ता धा कीट तकिट 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 धा तकिट 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 धा तकिट 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 धा 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 ता धा कीट तकिट 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 धा तकिट 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 धा तकिट 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 धा 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 ता धा कीट तकिट 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 धा तकिट 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 धा तकिट 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 धा धा धे. खूपच छान. कथन करे सो कथक असं तुम्ही सांगितलं. त्याच्यामध्ये कथा असतात. त्या कथांचं स्वरूप म्हणजे कशा स्वरूपाच्या या कथा असतात? हे म्हणजे कथक नृत्यामधलं कथाकथन आहे. हे म्हणजे आपल्या जसं एकनाथांचं भारूड म्हणा किंवा आपल्या ज्या कथा म्हणजे ललित वगैरे जशी आहेत तशाच पौराणिक प्रकारचं कथा पौराणिक कथा कथकमधल्या ह्या प्रबोधनासाठी समाजामध्ये आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी आपली आदर्श संस्कृती दाखवण्यासाठीच हे कलाकार करत असल्यामुळे वेगवेगळ्या परमेश्वरी कथा म्हणजे रामायणातल्या झालं तर म्हणजे शंकराचं तांडव म्हणा किंवा शंकराची दक्षयज्ञ ही कथा किंवा जटायू जर आपण घेतलं जटायू मोक्ष हा रामायणातला तर गोपीजी करायचे तर हा जटायू हा एक पक्षी आहे. गृध म्हणजे गिधाड. तर त्यांनी सीतेचं रक्षण करण्यासाठी रावणाबरोबर युद्ध केलं आणि आपले प्राण गमावले की एखादा पक्षीसुद्धा स्त्रीच्या रक्षणासाठी आपलं प्राण गमावतो हे असं दाखवण्यासाठी ही नुसत्याच कथा ऐकण्यापेक्षा त्या अभिनयातून जर व्यक्त झाल्या तर लोकांपर्यंत अधिक पोचतात. म्हणून हे नाट्य कथ्थकमध्ये अधिक म्हणजे समृद्ध अंग आहे. म्हणजे जीवनमूल्य सांगणाऱ्या या कथा आहेत असं म्हटलं हो, तर अगदी. योग्य होईल. पण मग काळानुरूप काही बदल या कथांमध्ये होत गेले का किंवा होऊ शकतात का? होतात. म्हणजे आता की नाही अलीकडे आधुनिक काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर माझी एक डॉक्टर विद्या रमी म्हणून विद्यार्थिनी आहे. बरं. तर ती गदभावमध्ये ऑर्गन डोनेशन कारण ती स्वतः डॉक्टर आहे MD आहे बरं. आणि त्या ऑर्गन डोनेशनची गोष्ट घेऊन त्याच्यावर गदभाव करते. क्या बात आहे. वा. किंवा माझ्या काही विद्यार्थिनींनी नीरजा किंवा अशा सुद्धा गोष्टी घेतलेल्या आहेत. किंवा मोबाईल जास्त बोकाळलेला आहे तर मुलाला शाळेत स्कूटरवरनं घेऊन जाणारी आई मोबाईलमध्ये बोलण्याच्या नादामध्ये तिचा म्हणजे लक्ष नसल्यामुळे बॅलन्स जातो आणि म्हणजे मुलगा पडतो जखमी होतो. हा विषय सुद्धा हा सुद्धा विषय बरं. घेतलेला आहे. आपल्यासमोर सादर करतायत एक आधुनिक अभिसारिका नायिका. एक मॉडर्न मुलगी आहे. ती आपल्या प्रियकराला भेटायला जाते. त्रिकट तात्रिकट धा देन देन ना ना देन देन ना ना देन देन ना त्रिकट देन देन ना धा देन देन ना. धा 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 कर धा देन ना देन ना कर धा देन तात्रिकट त्रिकट तात्रिकट धा.
तुम्ही मुळात या म्हणजे काव्याकडे नृत्यातलं जे काव्य आहे किंवा हे कथन तुम्ही म्हणालात त्याकडे तुम्ही कशा वळलात? याची एक गोष्ट अशी आहे की साहित्याची मला आवड आहे. म्हणजे मी मराठी MA मराठी विषय घेऊन केलेला आहे मी. बरं. आणि पूर्वी नाटकात वगैरे कामं पण केलेली आहेत. त्यामुळे नाट्य साहित्य याची आवड आहे आणि बालपणापासून नृत्य शिकल्यामुळे नृत्यामध्ये साहित्य किती आवश्यक आहे हे मला नेहमीच वाटलेलं आहे. परंतु एक विशेष गोष्ट अशी घडली की माझ्या गुरु डॉक्टर सितारा देवी यांनी त्यांच्या वडिलांचं एक पुस्तक म्हणजे ग्रंथ प्रेस कॉपी करण्यासाठी मला दिला होता. आणि त्यावेळेला त्या आचार्य सुखदेव महाराजांच्या ज्या अनेक रचना आहेत त्यात म्हणजे त्या तशा म्हटलं तर तो ग्रंथ प्रकाशित होऊन बाहेर येऊ शकला नाही, काही कारणं असतील. पण त्यावेळेला मला त्यामुळे तो अखंत अशी वाटायला लागली की इतकं सुंदर काव्य जे आहे कथ्थकमध्ये ज्याला कवित्त म्हटलं जातं त्या कवितांची उपेक्षा होते. आणि ह्या म्हणजे हे कथ्थकचं एक समृद्ध दालन त्या मानाने उपेक्षित होते असं वाटत असताना मला माझे म्हणजे PhDचे गाईड डॉक्टर पुरू दधीचजी, त्यांना आत्ता पद्मश्री मिळालेला आहे, तर डॉक्टर पुरू दधीचजी ह्यांनी मला सांगितलं की तुला कविताचा एवढा ध्यास आहे तर तू ह्या कवित्त छंदावर अभ्यास कर आणि हे संशोधन कर त्याचं. आणि त्यामुळे मी हे काव्याच्या बाजूला वळले. नाही त्याच्यामध्ये दिनेशजी एक म्हणजे मी ॲडिशन मुद्दाम करू इच्छितो. एखाद्या वेळेस आई बोलण्याच्या ओघामध्ये काय आहे की संगीत हे फार संस्कारक्षम असावं लागतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला बुजुर्गांचा सहवास, बुजुर्गांचा आशीर्वाद हे मिळणं, गुरुचा आशीर्वाद हे फार महत्त्वाचं आहे. तर असं झालं की आई कोल्हापूरला असताना पंडित बद्रीनाथ कुलकर्णी यांच्याकडे सुरुवातीचं शिक्षण तिने घेतलं. त्याच्यानंतर लग्न झाल्यावर मुंबईत आल्यावर आशाताई जोगळेकर, पंडिता आशाताई जोगळेकर म्हणजे ज्या गोपीजींच्या आणि बेबीताईंच्या शिष्या, तर त्यांच्याकडे त्यांचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर आई गोपीजींकडे शिकली म्हणजे नृत्यसम्राट गोपीकृष्ण. त्याच्यानंतर पंडित बिरजू महाराज, डॉक्टर सितारा देवी ह्या सगळ्यांचं आमच्या घरी सगळ्यांचं येणं जाणं होतं. गोपीजी पण आमच्या घरी आले. त्याच्यामुळे या सगळ्यांच्या सहवासामुळे अनेक नृत्याची विविध दालनं त्यांना कळत गेली वेगवेगळी. आणि त्याच्यातनं त्यांनी जसं सांगितलं की मराठीचा अभ्यास होताच आणि त्याच्यामध्ये गोपी अंकल म्हणजे आमचे गोपीजी हे सगळे हे जे मोठे मोठे छंदपरण साहित्यातले हे फार मोठं त्यांचं एक म्हणजे काम होतं की एकदा त्यांचं लमछड परण जर सुरू झालं एखादं की धट धत्ता घे गे नका ताकडता घे गे नका कत ताकत ते टेका ते ता आकडता कते टेके टेता कत ते टेके टेता कत टेके टेका कत धा कडता ताकिट द्रिग नाथून तो धा चमकत चिपत दा मेनी दमकता खडग खप्पड चमकता दुर्गे दुर्गत नाशिनी. तर अशा प्रकारचं साहित्याचं जे एक मोठं दालन तर हे थोडंसं मागे पडतंय असं आईलाही जाणवायला लागलं आणि डॉक्टर पुरू दादीजींना पण असं जाणवायला लागलं. आणि त्याच्यामुळे आदरणीय दादीजींनी आईला सांगितलं की तुम्ही ह्या विषयावर PhD करा की ज्याच्या योगे ते सगळ्या लोकांसमोर त्या सगळ्या ज्या छंदपर्णाच्या रचना आहेत त्या पुढे येतील आणि त्याच्यातनं तो एक नवीन मार्ग सुरू झाला. क्या बात आहे. वा. आता काही शब्द तुम्ही वापरलेत बोलता बोलता किंवा मंजिरीताईंनी पण काही शब्दांचा उल्लेख केला. तर प्रत्येक कलेची अशी एक वेगळी परिभाषा असते. तर मनालीताईंना मी विचारेन की कथ्थकमधली ही जी परिभाषा आहे ते शब्द नेहमी आपण ऐकतो पण त्याचा अर्थ सामान्य प्रेक्षकांना माहीत नसतो. तर त्याविषयी थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करावं. तुम्ही जो प्रश्न विचारलात की भाषा नृत्याची, तर प्रत्येकाची स्वतःची अशी एक भाषा असते आणि भाषेशिवाय आपण आपल्या मनातल्या गोष्टी सांगू नये, प्रगट नाही करू शकत. तर खरं म्हणजे नृत्याची भाषा ही हावभावांची भाषा आहे. पण जर कथ्थक, भरतनाट्यम असं वेगवेगळे आपण शैली बघितल्या तर प्रत्येकाची अशी वेगळी भाषा आहे. तबल्याची वेगळी भाषा आहे, गायनाची वेगळी भाषा आहे. तर कथ्थकमध्ये मेनली ता थै थैतत आ थै थैतत हे शब्द ही भाषा आहे त्याची. आणि मग ह्याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन करून अनेक रचना केल्या जातात आणि त्याच्यात अजून नटवरी बोल आहेत की तिकदा दिग तिकदा दिग अशा प्रकारचे बोल येतात. आणि मग नंतर ही भाषा समृद्ध झाल्यावर ह्यात अजून पर्णाची भाषा येते, तबल्याची भाषा येते आणि बाई म्हणल्या तसं कवित्त म्हणजे हे काव्य आहे हे येतं आणि असं सगळं मिळून एक असं परिपूर्ण असं भाषा तयार झालेली आहे कथ्थकची. अजून त्यात पंडित बिरजू महाराजांनी गिनती हा प्रकार इंट्रोड्यूस केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपले जे नंबर्स असतात
1 2 3 4 हे घेऊन ह्याच्यावर रचना केल्या जातात. की उदाहरणार्थ एखादी तिहाई आहे. तिहाई म्हणजे एखादी गोष्ट 3 वेळा करणे, ह्याला तिहाई असं म्हणतात. तर साधे नंबर्स 1 2 3 4, तर त्याची तिहाई बनते बघा कशी. धा त्रक धिन धिन धा धा दिन दिन दा धा दिन दिन दा. 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 धा दिन दिन दा. तर हे नंबर्स आहेत, पण ते अशा प्रकारे म्हटले गेलेत की ती एक सुंदर रचना निर्माण होते. आता तुम्ही पढंत असा शब्द वापरला, तर पढंत म्हणजे नेमकं काय, त्याविषयी पण सांगा. हां, पढंत म्हणजे एखादी रचना म्हणून दाखवणे. म्हणजे नुसतं गुणगुणणं वेगळं आणि माईकवर किंवा मोठ्यांनी लोकांना समजेल अशा ह्याच्यात म्हणून दाखवणे म्हणजे पढंत. बरं. तर आता मी नुसतं जर गुणगुणले असते 1 2 3 4 1 2 3 4 5, तर हे झालं असतं साधं मी म्हणते. पण हेच जर मी तालाबरोबर आणि लईबरोबर म्हणून दाखवलं, त्याला म्हणायचं म्हणजे पढंत. प्रेक्षकांना ऐकू जाईल अशा हो, पद्धतीने, हो. की माईकवर जेणेकरून त्यांची येऊन. मानसिकता पुढे जे आपण नृत्य बघणार आहोत त्यासाठी तयार हां. होण्याच्या दृष्टीने. आणि हे कथ्थकची विशेषता आहे की ह्याच्यात पढंत केलं जातं. इतर शैलींमध्ये हे दिसत नाही फारसं, पण कथ्थकमध्ये नर्तक प्रत्येक गोष्ट पढंत करून दाखवतो आणि मग नाचतो. त्यामुळे मला वाटतं प्रेक्षकांना त्याचा जास्त आस्वाद घेता येतो. नक्कीच. मगाशी तुम्ही कवित्त छंद याचा उल्लेख केला, हो. तर त्याचा आणि तालाचा काही संबंध आहे का, कसा आहे? आपण सुरुवात केली की गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतम उच्यते, गायन वादन नृत्य. तर या सगळ्याच आपलं जे भारतीय शास्त्रीय संगीत आहे किंवा जागतिक संगीत जे आहे, त्याचा मूळ सूर आणि ताल हे 2 खांब आहेत. त्यामुळे ताल हा सगळीकडे येतोच, कुठेही आहे. जसं आई म्हणाली की लयची व्याख्या आपण देतो की समुद्राची जशी लाट असते किंवा हार्टबीट आहे, त्याला लयची व्याख्या दिलेली आहे. तर ही जी लय आहे त्याच्यामुळे ताल हा सगळीकडे सगळ्या संगीतामध्ये असलाच पाहिजे. त्याच्याशिवाय म्हणजे आपण एखाद्या सहज बोलतो तो माणूस बेताल झाला आहे. बेताल होणं म्हणजेच तुम्ही कुठेतरी रॉंग लाईनवर चाललायत, म्हणजेच ताल बिघडला. सो जीवनाचा ताल असो नाहीतर संगीतातला ताल असो, तो ताल सगळ्याबरोबर असला पाहिजे. त्यामुळे हा जो छंदपरण तुम्हाला प्रश्न विचारलात की हा साहित्यिक मूल्य असलेला पण संगीतामध्ये घेतलेला असा हा प्रकार आहे. म्हणजे साधी कविता वेगळी आणि छंदपरण किंवा कवित्त छंद ह्याच्यामध्ये फरक आहे. 2 गोष्टींची मी उदाहरणं देऊन तुम्हाला हा मुद्दा स्पष्ट करतो. मगाशी जेव्हा मनाली तुम्हाला सांगत होत्या, तर त्याच्यामध्ये आदरणीय हे बिरजू महाराजांची फार मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या संपूर्ण जगताला, की साधे जे 1 2 3 4 हे आकडे आहेत त्याच्यातनं त्यांनी एक मोठं विश्व निर्माण केलं, ज्याला गिनती की तिहाई असं म्हणतात. आत्ताच आषाढी एकादशी झाली, त्यानिमित्ताने आत्ताच मला एक तिहाई सुचली होती की ही तिहाई आहे, पण ही तिहाई थोडंसं तुम्ही त्याच्याकडे व्यवस्थित अँगलनी बघितलं की त्याच्यामध्ये तुम्हाला ती वारी दिसते. क्या बात आहे. वाह. हां, तर ते कशी आहे की 1 2 3 4 1 2 1 2 3 4 1 2 1 2 3 4 5 6 7 8 10 1 2 3 4 5 6 7 8 10 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 10 1 2 3 4. आता बघा, हे मी त्याचे नंबर सांगितले. आता लई बरोबर ते जेव्हा सुरू होतं तेव्हा ते खरंच वारी निघालेली आहे की म्हणजे ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, किंवा आम्ही 3 ताल म्हणतो, नाधे देना नाते तेना, नाधे देना नाते तेना. तत्कार असतात, ताथैत येतात, आथैत येतात, ताथैत येतात, आथैत येतात. ह्या सगळ्याचं परिमाण म्हणजेच ज्याला आपण नामस्मरण म्हणतो, हे नामस्मरण त्याच्यामध्ये असतं आणि म्हणून ती विठ्ठलाची वारी असते. तर ती चालते कशी, धा धिन धिन धा धा धिन धिन धा. त्याची पढंत आहे का, धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन ता त्रक धिन धिन धा. 1 2 3 4 1 2 1 2 3 4 1 2 1 2 3 4 5 6 7 8 10 1 2 3 4 5 6 7 8 10 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 10 1 2 3 4 1 2 1 2 3 4 1 2 1 2 3 4 5 6 7 8 10 1 2 3 4 5 6 7 8 10 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 10 1 2 3 4 1 2 1 2 3 4 1 2 1 2 3 4 5 6 7 8 10 1 2 3 4 5 6 7 8 10 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 10 दिन दिन दा. तर हा जो फील आहे की पढंत, हा पण तुम्ही आत्ता प्रश्न विचारला, तर ह्या गोष्टीचं पढंत म्हणजे बोलो को पढना. आपण गप्पा मारणं वेगळं आहे आणि पढंत करणं वेगळं आहे. पढंतमध्ये तुमचा बोल जो आहे, तुमच्या मनातली जी भावना आहे बोलांच्या माध्यमातून येणारी, ती प्रेक्षकांपर्यंत पोचली पाहिजे. आणि बोलाची जी खाचाखळका असतात, बोल असं बुजुर्ग सांगतात की 500 बार ज्या एखादी रचना जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ती पाठ होते फक्त, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही 500 वेळा ती म्हणता तेव्हा त्याच्यावर तेज येतं.
त्याच्यानंतर 500 वेळा जेव्हा तुम्ही ती रचना म्हणता तेव्हा ती रचना तुमच्याशी बोलायला लागते. म्हणजे काय होतं की नामस्मरण केल्यासारखं या रचना तुम्ही म्हणत राहिलं पाहिजे, म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला आनंद निर्मिती होते आणि मग त्या रचना तुम्ही समोरच्यापर्यंत नेऊ शकता. आता अशीच एक तुम्हाला रचना ऐकवतो, अशीच बनारस घराण्याची जुनी रचना आहे, ह्याला पावसपरण म्हटलेलं आहे. आणि पावसपरण म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये पावसाचं वर्णन आहे आणि ते तबल्यातनं वाजवलं जातं किंवा पखवाजमध्ये वाजवलं जातं. त्याचं रचना आहे त्रेघेन घेर घुमंड. घुमंड म्हणजे ढग. सो त्रेघेन घेर घुमंड, तीनों दिशा में बादल छाए हुए हैं. त्रेघेन घेर घुमंड. आणि ते काय करताय तर कर्धित तान धागे तिथे, ढगांचं काय चालू आहे, कर्धित तान धागे तिथे. आणि मग जी वीज येते ती म्हणते घेनन गहरात दामिनी. वीज कशी आली, घेनन गहरात दामिनी. आणि मग पाऊस पडतो. तर ह्या त्या छंदपर्णाच्या रचना आहेत. तर अभी ताल में कैसे चलेगी देखिए, धिन धिन धा धा धिन धिन धा. गिरदेन्ना मिश्र जाति में तिन तिन ता त्रक धिन धिन ताकिट ताक धिन ताकिट ताक धिन ताकिट ताक धिन ताकिट ता त्रगेन घे रघुमंड कर धित तान धागे तिटे धागे नकात घनन नन गहरात दामिनी धाग गिरधन 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 गिरधन. तो ये बारिश हो गई. या पावसात सुद्धा आम्ही नमून निघालो. क्या बात आहे. धन्यवाद. 2 तिहाई आपल्या समोर सादर करतोय की ज्याच्यातनं घुंगराचा जो नाद आहे त्याचा आस्वाद तुम्ही सगळे घेऊ शकता. पहिली एक गिनतीची तिहाई आणि मग बोलो की तिहाई. बघा, धा धिन धिन धा धा धिन धिन धा, धा धिन धिन धा धा धिन धिन धा, धा अकड धिन ना ना धिन धिन ना ना तिन तिन ना तक धिन धिन धा 1 2 3 4 5 धा 1 2 3 4 5 धा 1 2 3 4 धा 1 2 3 4 धा 1 2 3 धा 1 2 3 धा 1 2 धा 1 2 धा 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 1 2 3 धा 1 2 3 धा 1 2 3 धा 1 2 3 धा 1 धा 1 धा 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 दिन दिन ना ना दिन दिन ना ना दिन दिन ना दिन दिन ना ना दिन दिन ना ना दिन दिन ना. आता बघा ह्याच्यामध्ये तिटी तिटी कथा कथा गदी गदी गण गण तिटी कथा गदी गण बोल कसा फिरतो. त्रिकट धा दिन दिन ना ना दिन दिन ना. चलिए तिटी तिटी कथा कथा गदी गदी गण गण धा ते धा तिटी तिटी कथा कथा गदी गदी गण गण धा ते धा तिटी तिटी कथा कथा गदी गदी गण गण धा ते धा तिटी कथा गदी गण धा ते धा तिटी तिटी कथा कथा गदी गदी गण गण धा ते धा तिटी तिटी कथा कथा गदी गदी गण गण धा ते धा तिटी तिटी कथा कथा गदी गदी गण गण धा ते धा तिटी कथा गदी गण धा ते धा तिटी कथा कथा गदी गदी गण गण धा ते धा तिटी कथा कथा गदी गदी गण गण धा ते धा तिटी कथा कथा गदी गदी गण गण धा ते धा तिटी कथा गदी गण धा ते धा. तर हे साहित्य आणि तालाचं संगीतामध्ये महत्व आहे. क्या बात आहे. मैत्र से हे शब्द सुरांचे. पुन्हा मंजिरी त्यांकडे वळतो की हा कविताचा शोध घेत असताना तुम्ही अष्टनायिका साकारल्यात, तर त्या तुमच्या प्रयोगाविषयी आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. मी जेव्हा नृत्य सौरभ हे पुस्तक लिहिलं, म्हणजे पहिलं मराठीमधलं अभ्यासासाठीचं पहिलं पुस्तक, तर त्या पुस्तकामध्ये म्हणजे मला मराठीत अष्टनायिका हव्या होत्या. आणि म्हणून मी कवी प्रवीण दवणेजींना त्या मराठीत लिहून द्यायला सांगितल्या. आणि त्यांनी मग त्या दिल्यानंतर त्या गोपीजींना इतक्या आवडल्या की त्यांनी मग त्याच्यावर मला म्हणजे कोरिओग्राफी करून त्या मला शिकवल्या. खंडिता नायिका. तर खंडिता नायिका म्हणजे जिचा पती दुसऱ्या स्त्रीकडे जाऊन सकाळी आला आणि ती त्याची रात्रभर वाट पाहत होती. त्यामुळे तर दवणे सरांनी सांगितलेलं आहे आणि गोपीजींनी त्याच्यावर कोरिओग्राफ. भ्रमरवृत्तीचे तुम्ही दिलावर ओळखले मी सारे, मन एकीशी तन दुसरीशी छळसी असा मज कारे. खुणा गुलाबी गालावरच्या कुणी दिला हा गुच्छ फुलांचा, दुसऱ्या घरच्या सुगंध लहरी जाळीती या जीवारे, ओळखले मी सारे ओळखले मी सारे. क्या बात आहे. वा. आता विप्रलब्धा म्हणून नायिका आहे. घन श्यामल हे
परतुनी आले नाही परतला श्याम. जपते राधा एकच नाम, एकच नाम, एकच नाम. अगतिक झाली धुंद धरित्री, तीच व्यथा ग माझ्या गात्री. कदंब तळी ह्या वचनभंग हा, असा कसा घनश्याम, असा कसा घनश्याम. जपते राधा एकच नाम, एकच नाम, एकच नाम. क्या बात आहे, वा वा. आता हे आता आपण नृत्याच्या भाषेविषयी बोलत होतो. तर नृत्याची भाषा जशी ही ताथई थैतची आहे, तशी नृत्याची भाषा म्हणजे नर्तनाचीच, म्हणजे शैली कुठली असू दे. पण कथ्थक माझी शैली आहे, त्यामुळे मी त्यात सांगते की नृत्याची भाषा ही म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं आपण म्हणू शकतो. म्हणजे देहबोलीची भाषा आहे. आणि जसं नृत्य आणि नाट्य आहे, तसं नृत्यासाठी अंग, प्रत्यंग आणि उपांग आहे. तर अंग म्हणजे संपूर्ण देह, ज्यातले मोठे म्हणजे अवयव. प्रत्यंग म्हणजे प्रति अंगच, की ते सुद्धा त्याच्याबरोबर हलतात. पण उपांग जर म्हटलं तर देहाचे बारीक बारीक अवयव, म्हणजे नाकपुड्या, पापण्या, डोळे. तर आता सहज जर सांगायचं झालं तर आपण डोळे, फक्त डोळ्यांचा विचार केला किंवा ओठ आणि डोळे, तर की नाही म्हणजे शृंगार रस दाखवायचा झाला जर ह्याच सहाय्याने करून रस दाखवायचं झालं तर जर आपल्याला रौद्र रस दाखवायचा झाला तर वीर रस दाखवायचं झालं तर बिभत्स रस दाखवायचा झाला तर असे 9 रस ह्या प्रति अंग आणि उपांग म्हणजे छोटे छोटे अवयव, की लाजताना ओठ हलले पाहिजेत, नाकपुड्या थरथरल्या पाहिजेत, अशा ज्या गोष्टी आहेत ह्या देहबोलीची भाषा ही नृत्याची आहे. आणि ही विशेष हीच नाटकात वापरली जाते. वा वा, खूप छान सांगितलं तुम्ही. आता यातलं जे दुसरं अंग म्हणजे संगीताचं अंग, त्याच्याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. त्याच्यामध्ये जशी पदं आहेत किंवा ठुमरी, दादरा हे संगीतातले प्रकार, त्याचाही कथ्थकशी खूप जवळचा संबंध आहे. आता असं आहे, कथ्थकमध्ये ठुमरी, भजन, दादरा असे अनेक म्हणजे तराणा अशा अनेक गोष्टी. पण आता मगाशी मी जे म्हणजे घनश्यामल हे परतून आले हे म्हणजे विप्रलब्धा नायिकेचं उदाहरण दाखवलं. तसंच बैरन में तुमसे नेहा लगाए, बैरन में तुमसे नेहा लगाए, म्हणजे ती वाट बघून बघून थकले. झूठी प्रीत झूठी बतबतिया वचन दिलाए और नहीं आए, बैरन में तुमसे नेहा लगाए, नेहा लगाए, नेहा लगाए. तर असं संगीत नृत्यामध्ये देहबोलीच्या जोडीने येतं. पण मग ठुमरी म्हणजे संगीतातली ठुमरी आणि नृत्यातली ठुमरी याच्यामध्ये पुन्हा काही फरक आहे का? नृत्यातली ठुमरी ही थोडी जलद असावी लागते. म्हणजे अभिनयाची ताकद जर खूप असेल तर, म्हणजे शंभू महाराजजी किंवा लच्छू महाराजजी ही अगदी मोठ्या मोठ्या म्हणजे कौन गली गयो श्याम किंवा अशा म्हणजे की विलंबित लयीच्या अशा म्हणजे आपण ज्याला म्हणतो की त्या ठहराव असलेल्या ठुमऱ्या करायचे. परंतु आता त्या मानाने थोड्या जलद लयीच्या ठुमऱ्या केल्या जातात. बोलबाटकी ठुमरी असं त्याला म्हटलं जातं.
आणि ह्या ठुमऱ्या कशा आहेत, ह्या थोड्या नाचासाठी. आणि दादरा तर विशेषतः म्हणजे आत्ताचे अगदी लोकप्रिय म्हणजे रंगी सारी गुलाबी चुनरिया रे, रंगी सारी गुलाबी चुनरिया रे, मोहे मारे नजरिया सावरिया रे, मोहे मारे नजरिया सावरिया. अशा जर दादरा किंवा ठुमऱ्या जास्त कृष्णचरित्रावर खूप आहेत. म्हणजे अगदी खूप प्रसिद्ध असलेली म्हणजे काहे रोकत डगर प्यारे, काहे रोकत डगर प्यारे, नंदलाल मेरे, काहे रोकत डगर प्यारे, नंदलाल मेरे. अशा अनेक ठुमऱ्या आहेत. वा वा. पण म्हणजे कुठल्याही अशा काव्यरचनेमध्ये तुम्हाला ते नृत्य दिसतं का? मला असं वाटतं प्रत्येक काव्यात नृत्य आहे. वा. म्हणजे आता सूरदासांनी तुलसीदासांनी लिहिलेल्या ज्या रचना आहेत त्या मीराबाई स्वतः नाचायच्या. पण सूरदास तुलसीदास काही संत म्हणजे नाचत असतील असं नाही. पण आता समजा श्रीरामचंद्र कृपाळू भज मन हरण भवभय दारुणम, नवकंज लोचन कंज मुख कर कंज पग कंजारुणम. असं म्हणजे भजन सुद्धा नृत्यातून चांगलं सादर होतं. मंजिरीताई, नर्तकाच्या पायातलं जे घुंगरू असतं ते सुद्धा प्रेक्षकांशी संवाद करतात असं तुम्ही म्हटलंय तुमच्या पुस्तकात. तर ते जरा स्पष्ट कराल का? त्याचा नेमका काय अर्थ आहे? हो, घुंगरू हे सुद्धा म्हणजे एक आमच्या नृत्यासाठी आवश्यक असणारं वाद्य आहे. मगाशी आपण ता थै थै तत हा जो बोल घेतला त्याच्यावर पदाघात केले जातात म्हणजे फुटवर्क. कथ्थकमध्ये विविध पद्धतीने आपली 2 पावलं वेगळ्या प्रकारांनी त्याचे आघात करून त्यातून वेगवेगळे बोल, वेगवेगळी भाषा निर्माण होते. म्हणजे थारीकिट थारीकिट तक तक थारीकिट 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 तक तक थारीकिट किंवा तकिट तकिट धिन तकिट तकिट धिन तकिट तक धाकिट तक धुमकिट तक धाकिट तक धुमकिट तक. हे असे जे बोल आहेत ते बोल म्हणजे पाय 2च आहेत, बोल अनेक आहेत. पण त्याला जेव्हा घुंगरू घालून ते पायाच्या बारीक म्हणजे कमी आवाज जास्त आवाज म्हणजे पायावर त्या घुंगरांच्यावरती कंट्रोल करून जेव्हा पाय मारले जातात त्यातून एक जो नाद निर्माण होतो, ध्वनी निर्माण होतो, त्याच्यासाठी घुंगूर हे म्हणजे नृत्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. आणि कथ्थक नृत्य हे तालप्रधान नृत्य असल्यामुळे त्याच्यासाठी तर हे फारच आवश्यक आहेत. म्हणजे किंकिणी असं त्याला पूर्वी नाव घुंगरूंना होतं. आणि हे म्हणजे अतिशय नर्तकासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे बालपणी आपण जसे वाजणारे नाद निर्माण करणारे पैंजण घालतो तसेच परंतु ध्वनी अधिक म्हणजे कमी अधिक निर्माण करून पायातून विविध बोल निर्माण करण्याची ताकद ह्या घुंगरूंमुळे येते. माझे गुरु नटराजजी गोपी कृष्णजी एकदम म्हणजे अत्यंत जोरदार वर्षाव होणाऱ्या पावसासारखा जोर पायातून आवाज काढता काढता पायावर त्यांचा इतका म्हणजे नियंत्रण होतं की त्यातून ते नंतर एक घुंगरू वाजवायचे. आणि तो प्रचंड म्हणजे त्यांनी लोकांची दाद त्यांना प्रेक्षकांची मिळाली. हा दिनेशजी, मगाशी तुम्ही जो तालाबद्दलचा प्रश्न विचारला तिथेही घुंगरूचं एक महत्त्व आहे की ताल दर्शविण्यासाठी घुंगरू हे एक नर्तकाचं माध्यम असतं. म्हणजे ताल 3 ताल चालू आहे तर ताल 3 ताल हा पायातनं कसा केला जातो, ताल झपताल असेल तर त्याचं फुटवर्क कसं आहे हे वेगळं वेगळं आहे. म्हणजे 3 ताल तर ता थै थै तत आ थै थै तत की तबला प्लेयरला किंवा संपूर्ण तिथे बसणाऱ्या सगळ्यांना हे कळायला लागतं की 3 ताल चल रहा है. तो जर झपताल असेल तर ता आ थै थै तत आ थै थै तत अशा तऱ्हेनं तो घुंगरू वाजवले जातात की त्याच्यातनं तो ताल स्पष्ट होतो की ओके हे झपताल चाललेलं आहे. असं प्रत्येक तालाचं वैविध्य आणि फुटवर्क किंवा त्याचं जे विभाग आहेत तालाचे, ताल रचनेनुसार तालाचे विभाग जे पडले जातात
ते सगळं दाखवण्याचं काम हे त्या घुंगराच्या माध्यमातनं म्हणजे नाद, सूर, ध्वनी आणि तालाचं फ्रेमवर्क आणि भाषा असं सगळं दाखवण्याचं काम ते घुंगरू करत असतात 2च पायांच्या माध्यमातून. क्या बात आहे. वा वा, इतकं त्याचं महत्त्व महत्त्व आहे हो, या कलेमध्ये. ते वाद्य आहे म्हटलं तरी चालेल नर्तकासाठी. नर्तकाचं ते वाद्य. क्या बात आहे. एक रौद्र रसावरचं कालीपरण आपण पहा. काय अप्रतिम रचना आहे, पारंपरिक जुनी रचना आहे कालीपरण. धा धिन धिन धा धा धिन धिन धा तिन तिन ता धिन धिन धा धा धिन धिन धा धिन धिन ना तिन तिन ता. चन चन चचिन कचिन कच 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 शीश कटत भूलोटत खंग चलत खन 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 बहत धार शोषित भू रंजित लाल चहू दिशि काल काल खप्पर धारे विकसी काली मुंडमाल नयन विशाल विकराल छवि कापे थर थर अवनी अंबर विध्वंस जगत धक 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 काल कराल लपट अति घोर प्रचंड भयानक रूप देख जग थर थराय सुर नर मुनि बिनती करत कर जोर कर नृत्य प्रलय तांडव की देवी शांत शांत माता शांत शांत माता शांत शांत माता. मैत्र से हे शब्द सुरांचे. आता ताईंनी बोलताना असं सांगितलं की ही तालप्रधान कला आहे. तर त्या अनुषंगाने तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे मला की जेव्हा तुम्ही साथ करता नर्तनासाठी ती साथ आणि गायनासाठीची साथ किंवा तुमचं सोलो वादन याच्यामध्ये काही फरक असतो? अरे पूर्ण सगळा संपूर्ण फरक आहे. म्हणजे सोलो वादन हे जे आम्ही कला शिकतो म्हणजे तबल्याची कला म्हणून जी आम्हाला शिकवली जाते त्याच्यामध्ये तबल्याचं जे मटेरियल तबल्याचा जो सगळा भाग असतो साहित्य असतं मग त्याच्यामध्ये कायदे रेले तुकडे मुकडे वगैरे पेशकार सगळं हे सोलोच्या माध्यमातून वाजवलं जातं. आणि संगत असेल मग ती नृत्याची असेल गायनाची असेल कुठली तेव्हा त्यांना आम्ही फॉलो करत असतो. त्यांना काय हवं आहे त्यांची भाषा काय सांगते ते तबल्यातनं काढण्याचा प्रयत्न असतो. आता समजा कथ्थकची मगाशी भाषेबद्दल मनालीताई म्हणाल्या की तर ता थई थई तात आ थई थई तात समजा हे चालू आहे तर धा धिन धिन धा धिन धिन धा तिन तिन ता तत तत थई तिदा दिद थई तत तत थई तिदा दिद थई ता थई तर थई आ थई तर थई थई त थई तर थई थई तत तत तिदा दिद थई ता थई तिदा दिद थई ता थई तिदा दिद थई ता थई तत तत थई. तर आता हे तबल्यातनं कसं वाजवलं जाईल हा एक स्वतंत्र अभ्यासाचा भाग असतो. त्याच्याचप्रमाणे हे तर टेक्निकल झालं. जेव्हा भावांग सादर केलं जातं मगाशी आईने तुम्हाला वेगवेगळ्या ठुमरी किंवा हे जे म्हणून दाखवलं तेव्हा त्याच्यातला जो भाव आहे मग ते जेव्हा गायनाची संगतसुद्धा असते की बंदिश कुठली चालू आहे राग कुठला चालू आहे रागाची वेळ कुठली चालू आहे रागाचं ते जे गायक जे प्रेझेंट करतायत त्यांचं त्याच्या पाठीमागचं विचारधारणा काय आहे. म्हणजे किराणा घराण्याचं गाणं चालू आहे का ग्वाल्हेर घराण्याचं चालू आहे का जयपूर घराण्याचं चालू आहे. नृत्य चालू असेल तर ते बनारस घराण्याचं चालू आहे का जयपूरचं चालू आहे का लखनौचं चालू आहे. त्याचप्रमाणे त्या कलाकाराची ते सादर करण्याची एक स्वतःची आयडेंटिटी असते. ती समजून एवढ्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन संगत करावी लागते आणि तोच संगतकार योग्य आणि चांगला असतो जो ह्या सगळ्याचा विचार करून त्यांच्याबरोबर संगत करत असतो. हे खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये. पण वादन करत असताना काही तुमच्या मनामध्ये असं काही वेगळं एक रसायन असतं का की आपण नृत्यासाठी साथ करतोय आणि नाही रसायन म्हणजे सर्वात पहिल्यांदा संगतचा जेव्हा विषय असतो तेव्हा हे कळलं पाहिजे की आपण तिथे संगत करतोय आपण मुख्य कलाकार नाही आहोत. हा पहिला भाग संगतकाराला कळलेला असला पाहिजे आणि जे मुख्य कलाकाराला हवं आहे हे तुम्हाला देता आलं पाहिजे. मग तो गायनाचा विलंबित ठेका असेल किंवा तंतकारीबरोबर लयकारीचा भाग असेल किंवा फास्ट लईमध्ये 3 ताल असेल 1 ताल असेल किंवा नृत्याबरोबर संगत करतानाचा. आता नृत्याबरोबरचा तबला हा थोडासा ओपन वाजवला जातो कारण नृत्य म्हणजे आपण ज्याला म्हणतो की जेव्हा त्यातला जो टेक्निकल पार्ट असतो तिथे तशा प्रकारचा तबला वाजवणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ एक उठाण आहे धा 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 कडे धा धा कडे धा धा ता धा कडे धागे तेडे तागे तेडे धा ता धा धागे तेडे तागे तेडे धागे तेडे तागे तेडे. आता अशा प्रकारे तो नर्तक तिकडनं एंट्री घेतोय आणि तबला त्याच्याबरोबर असतोय धा 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 कडे धा धा कडे धा धा ता धा कडे धागे तेडे तागे तेडे.
असं नाही चालणार. मगाशी जे मी पढंतविषयी तुम्हाला सांगितलं की त्याप्रमाणे आपलं व्हॉइस वरती खाली गेला पाहिजे, ती लँग्वेज समजून देण्याकरता. तसंच तबल्याची संगत करताना सुद्धा अरे हा परण चालू आहे तर परण म्हणजे हत्तीसारखा दिसला पाहिजे. क्या बात आहे. तो परण सुरू झाल्यानंतर हत्ती दिसला पाहिजे ना. आपण जेव्हा हत्तीचा विचार करतो तेव्हा आपल्याला हत्ती दिसतो. हत्तीचा विचार करायचा आणि हरिण दिसलं किंवा उंदीर दिसला तर चालणार नाही. हे संगत करताना तुम्हाला पटकन कळलं पाहिजे की इथे कशा प्रकारची संगत हवी आहे, की जोरदार संगत हवी आहे की मुलायम संगीत हवी आहे, का इथे बायाचं काम जास्त पाहिजे, का इथे रौद्र रस चालू आहे. जे नवरसांबद्दल आईनी सांगितलं हे संपूर्ण संगीताला ॲप्लिकेबल आहे. असं नाही की फक्त गायनामध्येच किंवा नृत्यामध्ये नवरस आहेत, तबल्यामध्ये पण नवरस आहेत. संगत करताना तर त्याचा फार मोठा उपयोग होतो की नवरस जर तुम्हाला करुण रसाचं गाणं चालू आहे आणि तबलावादक धडाड 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 चालू झालाय, किंवा एखादं हे करतात की प्रगटे ब्रिज नंदलाल, इतकं सुंदर भजन आहे आणि इथे जर तबला असलं सुरू झालं तर ती योग्य संगत होऊ शकत नाही. समजलं गेलं पाहिजे की नक्की काय चालू, की प्रगटे ब्रिज नंदलाल, की तिथे त्याचं जन्म होतोय कृष्णाचा आणि त्याच्या संबंधी कवी सांगतायत आणि नर्तक त्याच्याविषयी नृत्य दाखवत आहेत. तर असं जर ती जर संगत असेल तर बघणाऱ्याला त्याचा आनंद मिळतो आणि त्या कार्यक्रमाची उंची किंवा संगीताची उंची उंच होते. क्या बात आहे. म्हणजे नृत्याची जी एक अंतर्गत लय आहे हो ती त्या तबला नवाजनी पकडली पाहिजे योग्य प्रकारे, असं म्हणता येईल अगदी आपल्याला. जर चांगले संगतकार असेल तर नृत्य म्हणजे जो मुख्य नृत्यकार असतो त्याला नक्की त्याचा फायदा होतो आणि परफॉर्मन्सची लेवल वाढते. मग त्या बाबतीत मंजिरीताई भाग्यवान आहेत असं म्हणावं लागेल की आम्ही त्यांना ही सगळेच. चांगली संगत घरामध्येच मिळालेली आहे. आम्ही किंबहुना ती स्वतःला तालीम त्यांच्याकडून तुम्हाला मिळालेली आहे असं आम्ही म्हणता येईल. सौभाग्यशाली मानतो म्हणजे मी की त्यांच्या पोटी मला जन्म मिळाला आणि असे गुरु मला मिळाले. क्या बात आहे. मनालीताईंना एक प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्याकडे म्हणजे ही जी परंपरा नृत्याची आहे, इतकी प्राचीन परंपरा आणि त्याची व्याप्ती आपण बघितली किती खोल आहे, तर याकडे बघण्याचा नव्या पिढीचा दृष्टिकोन कसा वाटतो तुम्हाला? नव्या पिढीचा दृष्टिकोन मला खूपच सकारात्मक वाटतो. कारण आता मीही गेली जवळजवळ 24-1 वर्ष क्लास घेते. तर म्हणजे जसं आम्ही बाईंकडे लहानपणापासून शिकलो आहे, त्यांच्या ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या आम्ही फॉलो करतो आहे किंवा पुढे न्यायचा प्रयत्न करतो आहे. तर आत्ताची पिढीसुद्धा तितक्याच यांनी प्रयत्न करते की जे आम्ही सांगतो तसं वागायचा, किंवा अगदीच काही असं हे नाही. म्हणजे त्याला वेळ लागतो. म्हणजे अगदी नवीन मुलगी शिकायला आल्यावर लगेच ती काही फॉलो नाही करत, पण एक 7-8 वर्ष झालं की आपोआप त्यांना ती गोडी निर्माण होते आणि त्या पण वळतात मग हळूहळू. म्हणजे हे आपल्याला सांभाळायचं आहे हे असं त्यांच्यात पण भावना निर्माण होते. आणि हाच प्रश्न मी मंजिरीताईंना पण विचारेन की तुम्ही गुरु म्हणून इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये आहात, तर तुम्ही जेव्हा शिकलात त्यावेळची शिष्यांची मानसिकता आणि आजची शिष्यमंडळी यांच्यामध्ये काही फरक तुम्हाला जाणवतो का? किंवा सुरुवातीला आपण जे बोललो की एक सहज स्फूर्त कला या दृष्टिकोनातून या कलेकडे बघणं आणि एक अभ्यास किंवा ध्यास म्हणून याच्यामध्ये अकंठ बुडणं, याच्यामधला फरक कुठेतरी जाणवतो का? मला असं वाटतं की पिढी कुठली असू दे त्याच्यासाठी साधना करण्याची प्रवृत्ती असणारी जी शिष्य मंडळी आहेत, त्या मग ती जुना काळ असो नाहीतर आत्ताचीच आता ही तरुण मुलं आहेत ही म्हणजे करतायतच ना साधना. म्हणजे आता शास्त्रीय कला मागे पडली वगैरे असं काही नाही, तितक्याच निष्ठेने ती करतायत. फक्त पूर्वीच्या आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये एक फरक असा पडलेला आहे की आत्ताचं युग हे जलद युग झाले, फास्ट झाले सगळं. त्यामुळे फास्ट फूडचा जमाना आल्यामुळे आणखीन डिजिटल माध्यमांमुळे लवकर आपण ज्याला म्हणतो की प्रसिद्धी मिळते फार कमी वेळात. तर ती झटपट प्रसिद्धी एखाद्या वेळेस साधनेला तडा देण्याचा संभव असतो. तिथे आपण आपले पाय रोवून त्या प्रसिद्धीचा आपल्याला मदत घेऊन जर आपलं जे पाऊल वाट आहे ती तितक्याच निष्ठेने जर करायची ठरवली तर आत्ताची पिढी पण तितकीच मेहनती आहे, तितकंच काम करते आहे की असं म्हणजे कुठे नकारात्मक काही नाही आहे. मला असं वाटतं खूपच छान सगळेच म्हणजे आत्ताचे तरुण तरुणी आपापल्या कलांना खूप पुढे नेत आहेत. वा, मंजिरीताई तुमचं नृत्य तर सुंदरच आहे, पण या नृत्यामागचं जे शास्त्र आहे ते सुद्धा तितकंच सुंदर आहे हे तुमच्या निरूपणातून प्रेक्षकांना नक्कीच लक्षात आलं असेल.
आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल प्रेक्षकांतर्फे आणि दूरदर्शनतर्फे आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. एक पारंपरिक अभिसारिका नायिका, रचना आहे डॉक्टर पूरू दाधीच यांची. धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा त्रक धिन धिन धा टाकी टा 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 टा धाकड धुंकिड घेन्नडा न तक्क दिकिट घेके तडा भादो निसी अंधियारी गरजत घन घटाकारी सनन चलत पुरवाई दामिनी सी दमक भारी थर्र तरकिट तकता गदिगन दिगन दिगन नगन नगन राधा उर लगी लगन कान्हा सो चली मिलन श्याम बरन पहिर वसन कस्तूरी कर लेपन नीलम के आभूषण जीनासा अवगुंठन शंकित मन कंपित तन इत उत हे रत नयन निर्जन पथ विपिन गहन संबल संबल धरत चरण ताथै ततथै ततथै आथै ततथै ततथै आचल कहूँ उरज गयो भय को संचार भयो खींच वसन धाई तो कंटक भग चूबी गयो हाय महा कष्ट भयो नागरी को नेह भयो ताता ता तुन 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 ना 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 दिग 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 ना 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 दिग 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 ता ता बरसत बूंदन वारी तड़ित ज्योति पथ निहारी विकल धाई के विकुंज बसत जहाँ बनवारी त्रांत त्रांत थै तथै 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 त्रांत त्रांत थै तथै 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 त्रांत त्रांत थै तथै तथै अत तथै तथै तथै